स्वाध्याय इयत्ता 9वी विषय मराठी पाठ 20वा आपुले जगणे आपुली ओळख। प्रश्न पहिला कोष्टक पूर्ण करा। नंबर 1 मानवाने करावयाच्या गोष्टी आणि मानवाने टाळावयाच्या गोष्टी। त्यामध्ये मानवाने करावयाच्या गोष्टीमध्ये नंबर 1 दिवा घेऊन जगाला उजळणे, पावित्र्याची वस्त्रे पांघरावी, नम्र राहावे, सौम्य पाहावे। नंबर 4 दुसऱ्यासाठी करुण असावी। मानवाने टाळावयाच्या गोष्टी, एक क्षणही कार्याविन दडवू नको, कुणाबाबतीत मनात अढी नको, उगाच कोणाला खिजवू नको, हाजी हाजी करू नको। नंबर 2 कवितेत आलेल्या महाभारतातील 2 नावे। नंबर 1 गोवर्धन, नंबर 2 कंस। असत्य विधान ओळखा। नंबर 1 नव्या मार्गाने जाण्यास घाबरावे। नंबर 2 उगाच वाद घालू नये। नंबर 3 ज्यावर श्रद्धा ते काम करावे। नंबर 4 भेकड होऊन मुडमुडू रडू नये। असत्य विधान आहे नव्या मार्गाने जाण्यास घाबरावे। शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करा। नंबर 1 पटकूर पसरू नको। उत्तर अंगावर पावित्र्यतेचे वस्त्रे पांघरावीत, मंगलमय जीवन असावे, चिंध्या झालेले जीर्ण वस्त्र पांघरू नये, म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वात केविलवाणेपणा व दीनवाणेपणा नसावा। दुसऱ्यांनी आपली कीव करावी असे वर्णन करू नये। नंबर 2 व्यर्थ कोरडा राहू नको। उत्तर स्वतःच्या दुःखाचे प्रदर्शन करीत रडत न राहता हृदयात इतरांविषयी करुणा असावी, समाजातील दुःखांविषयी अंतःकरणात ओलावा असावा, उगाचच कोते मन करून भावनाशून्यतेने वागू नये, म्हणजेच कोरडे राहू नये। नंबर 3 कर्तव्याचे घडवी वेरूळ। उत्तर पूर्वीच्या कलाकारांनी औरंगाबाद जवळील डोंगरात वेरूळ येथे भव्य लेणी कोरली। पिढ्यानपिढी हे शिल्प कोणत्याच खर्ची पडल्या आजमी तीस वेरूळचे हे शिल्प जगप्रसिद्ध आहे। त्याचप्रमाणे जीवन जगताना आपल्या कर्तबगारीचे वेरूळ घडवावे असे कवी म्हणत आहे। प्रश्न 2 ओळींचा अर्थ लिहा। नित्य घडावे वाचन लेखन, क्षणकार्याविन दडवू नको, नित्य परवचा व्यायामाविन झोपू घ्यावया पडू नको। उत्तर माणसाने आयुष्यात वर्तन कसे करावे याविषयी उपदेश करताना कवी संदीप खरे म्हणतात की मन सुसंस्कृत करण्यासाठी नेहमी वाचन लेखन करावे, एकही क्षण कार्य केल्याशिवाय राहू नये। नित्यनेमाने परवचा म्हणजे व्यायाम करणे, यांना डालवून झोप काढू नये। प्रश्न विचारसौंदर्य, भावसौंदर्य, अर्थसौंदर्य आणि रस लिहा। प्रश्न पावित्र्याची पांघर वस्त्रे होऊन पटकूर पसरू नको या ओळीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा। उत्तर माणसाने आपले आयुष्य कसे जगावे हे सांगताना कवी म्हणतात, श्रीमंतीचा बडेजाव दाखवणारी किमती वस्त्रे घालणे योग्य नव्हे, म्हणजे श्रीमंतीचे प्रदर्शन करू नये। मनाची शुद्धता महत्त्वाची आहे। मन पवित्र म्हणजे मंगलतेचे वस्त्र घालावीत। स्वतःचे जीवन चिंध्या झालेल्या पटकुराप्रमाणे दिनवणे लाचार असू नये। स्वतःच्या मनाचे मलिन घनरडे वस्त्र करू नये। मनाच्या पावित्र्याचा विचार या ओळीत मांडला आहे।
शोभेहूनही श्रेष्ठ स्वच्छता आदी मंत्र हा विसरू नको. या ओळीत दडलेल्या अभिनयाची गरज तुमच्या शब्दात लिहा. उत्तर: दिखाऊ प्रदर्शनापेक्षा स्वच्छता महत्त्वाची आहे. शोभेचा बडेजाव करणे व्यर्थ आहे. मनाची शुद्धता व परिसराची स्वच्छता असावी, हा बीजमंत्र कधी विसरू नये, अशी कवींनी या ओळीतून शिकवण दिली आहे. या ओळीत स्वच्छता अभियान दडलेले आहे. स्वच्छता राखली की रोगराई होत नाही, आरोग्य धोक्यात येत नाही. शुद्ध मोकळी हवा व निर्मळ पाणी मिळते. गाडगेबाबा गावेच्या गावे स्वच्छ करीत असत. स्वच्छता हा परमेश्वर आहे असे सुचवण आहे. शोभेपेक्षा स्वच्छता श्रेष्ठ आहे. या मूलमंत्रात स्वच्छतेचे माहिती कवींनी सांगितली आहे व स्वच्छता अभियानाचा पुरस्कार केला आहे. आपल्या जगण्यातून आपली ओळख व्हावी यासाठी पाळायची पथ्ये कवितेच्या आधारे लिहा. उत्तर: आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार असतो. आपल्या वर्तनातून आपली ओळख जगाला होते. त्यासाठी जगताना काही पथ्ये पाळणे आवश्यक आहे. एकही क्षण कार्याशिवाय वाया घालवू नये. पावित्र्याचे वास्तव्य मनात असावे. दुसऱ्याला चिडवून त्रास देऊ नये. उदात्त विचार मनी बाळगावे. शोभेपेक्षा स्वच्छता श्रेष्ठ हे मनी ठरवावे. वाद भांडण करू नये. दुसऱ्याविषयी मनात अपार करुणा दया असावी. उत्तम मूल्यांवर निष्ठा ठेवून संकटाचा मुकाबला करावा. न घाबरता धैर्याने व हिमतीने आयुष्य जगावे. स्वकर्तृत्वाचे वेरूळसारखे शिल्प उभारून मातृभूमी व माती यांचे उपकार फेडावे. प्रश्न: पुढील मुद्द्यांच्या आधारे उत्तरे लिहा. कविता आपुली जगणे आपुली ओळख. नंबर 1. प्रस्तुत कवितेचे कवी. उत्तर: संदीप खरे. नंबर 2. कवितेचा विषय. तरुण पिढीने कसे वर्तन ठेवावे व कोणकोणत्या गोष्टी टाळाव्यात याचे मार्गदर्शन या कवितेत केले आहे. नंबर 3. कवितेतील 2 शब्दांचे अर्थ. झोप. झोप म्हणजे निद्रा. पथ म्हणजे मार्ग. कार्य म्हणजे काम. हिम्मत म्हणजे धैर्य. नंबर 4. कवितेतून मिळणारा संदेश. आपले जगणं सत्यम शिवम सुंदरम करावे. लेखन वाचन करून ज्ञान वाढवावे. माणुसकी जपावी. कोणाला वाईट बोलू नये. कर्तृत्वाचे शिखर उभारून आदर्शवत पवित्र जीवन जगण्याचा संदेश ही कविता देते. नंबर 5. कवितेचे भाषिक वैशिष्ट्ये. या कवितेत फटका हा पूर्वापार चालत आलेला छंद प्रकार वापरला आहे. काय करावे व काय करू नये याचे थेट संवादात्मक वर्णन फटक्यातून केलेले आहे. उपदेशात्मक गाभा असतो जो या कवितेत तंतोतंत पाडला. थेट संवाद साधण्याची विलक्षण हातोडी यात आहे. भाषा परखड व ओघवती असल्यामुळे हृदयाला जाऊन भिडते. यमकप्रधान कविता असूनही एक संथ लांबलचक अंतर्गत लय कवितेला पोषक ठरली आहे. नंबर 6. कवितेतून व्यक्त होणारे विचार. जीवनात कसे वागावे व कसे वागू नये याचा परिपाठी दिला आहे. नंबर 7. कवितेतील 2 ओळींचा सरळ अर्थ. तुडवीत राणे खुशाल जावे. नव्या पथाला भिवू नको. ज्यावर श्रद्धा प्रणातून
ते केल्याशिवाय राहू नको. उत्तर: माणसाने कसे वागावे हे सांगताना कवी म्हणतात, नवनवीन ज्ञानाची राने आनंदाने तुडवीत जावीत. नवीन मार्गाने चालण्यास म्हणजे नवीन विचार अंगीकारण्यास भीती बाळगू नये. ज्या तत्त्वावर निष्ठा असेल ते कार्य केल्याशिवाय राहू नये. नंबर 8. कविता आवडीचे वा न आवडीचे कारणे. या कवितेत नवीन पिढीला नेमके व सखोल मार्गदर्शन केले आहे. आपले जगणे कसे मूल्यवान अर्थपूर्ण व्हावे याचा उपदेश यात आहे. लाचारीने जिणे नको तर स्वाभिमानाने जगणे कसे असावे हे सांगितले आहे. आधुनिक वैफल्यग्रस्ततेत आशादायी व आदर्श जीवनाची चित्रण या कवितेत केले असल्यामुळे ही कविता मला फार आवडली. प्रश्न: पुढील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दात करा. कर्तृत्वाचे घडवी वेरूळ, कर्तव्याला मुकू नको, माते सहमातीचे तेने फेडायला चुकू नको. उत्तर: आशय सौंदर्य. तरुण पिढीने आपली वागणूक कशी ठेवावी व कोणत्या चांगल्या गोष्टी आत्मसात कराव्यात आणि कोणत्या गोष्टी टाळाव्याच्या याचे मार्गदर्शन कवी संदीप खरे यांनी आपुले जगणे आपुली ओळख या कवितेत केले आहे. आपले जगणे मूल्यवान असावे, माणुसकी जपावी, कर्तृत्वाचे शिखर उभारून आदर्शवत पवित्र जीवन जगण्याची शिकवण ही कविता देते. काव्यसौंदर्य. कवितेत नवीन तरुण पिढीला नेमके व सखोल मार्गदर्शन करताना कवी म्हणतात, आपले जीवन मूल्यवान व अर्थपूर्ण करून स्वाभिमानाने जगावे. उपरोक्त ओळीत त्यांनी वेरूळच्या लेण्यांचा संदर्भ दिला आहे. वेरूळची लेणी ही महाराष्ट्राचे भूषणाव शिल्प आहे. अशा प्रकारे आयुष्यात कर्तव्यरूपी वेरूळची लेणी घडवावी, कर्तव्य करावे. या मातृभूमीचे अत्यंत उपकार आपल्यावर आहेत. या उपकाराची परतफेड करायला चुकू नये. भाषिक वैशिष्ट्य. या कवितेत फटका या पूर्वापार चालत आलेला छंद प्रकार वापरला आहे. काय करावे व काय करू नये याचे थेट संवादात्मक वर्णन फटक्यातून केलेले आहे. उपदेशात्मक गाभा कवितेत तंतोतंत पाडला आहे. कुठेही प्रतिकारांचा व प्रतिमांचा जननाला ही कविता अडकलेली नाही. थेट संवाद साधण्याची हातोडी यात आहे. यमकप्रधान कविता असूनही एक संथ लांबलचक अंतर्गत लय कवितेला पोषक ठरली आहे.